मीनाताई. नमस्कार, सुस्वागतम. आजचा आपला थेट भेटचा कार्यक्रम सुरुवात करणार आहोत. त्याच्या आधी आपण शंखनादाला सुरुवात करू आणि मग कार्यक्रमाची सुरुवात करूया. तर प्रदीप वडू सरांना विनंती करते की त्यांनी इथे यावं आणि शंखनाद करावं. पंचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात्. नमस्कार. आजचा थेट भेट हा कार्यक्रम म्हणजे एक अमृत योग आहे असं आपण म्हणू शकतो. कारण अर्थातच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. जन्म 31 मे 1725 आणि आज 31 मे 2025 म्हणजे 300 वर्षानंतर सुद्धा आज त्यांची आठवण आपण कायम ठेवलेली आहे. आपल्या सगळ्यांच्या हृदयात ही साठवून ठेवलेली आहे. आणि अजून एक आपला दिवस आपण आज साजरा करणार आहोत तो म्हणजे मातृदिन. तेव्हा हे दोन्ही दिवस साजरा करण्याचं भाग्य आज आपल्याला लाभले आहे. आणि मी तर म्हणेन की हा मातृदिन साजरा करायला जणू काही अहिल्याबाई होळकर प्रत्यक्ष आपल्या इथे आलेले आहेत असाच भास आता निर्माण होणार आहे. आणि तो तुम्ही सगळेजण नंतर त्याचा आनंद घेणारच आहात. हिंदू हृदय सम्राज्ञी महाराणी अहिल्याबाई होळकर या उत्तम राज्यकर्त्या होत्या. आपल्या प्रजेची एक उत्तम माता होती आणि म्हणूनच त्यांनी अनेक सुखसुविधा या प्रजेसाठी केल्या. आज त्यांच्या जीवनावर आधारित एकपात्री सादरीकरण आपल्या पुढे सादर करणार आहे सौ आरतीताई मुनीश्वर. त्यांची थोडक्यात ओळख करून देऊ. ऍक्च्युली मी थोडक्यात म्हटलं पण ही थोडक्यात ओळख नाहीये कारण त्यांचं कामच तसं खूप आहे. थोडीशी त्या कामाची थोडक्यात मी ओळख करून देते आहे. आरतीताईंची ओळख म्हणजे पैठण येथील संत एकनाथ महाराजांच्या कुटुंबातील 13व्या पिढीला जन्म. तर कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे पुजारी मुनीश्वर हे त्यांचे सासर. ही माहेरची आणि सासरची ओळख आपण पाहिली आता बघितली पण तितकीच आरतीताईंची स्वतःची ओळख असामान्य आहे. त्यांचे शिक्षण इतिहास विषय घेऊन कला शाखेत त्यांनी पदवी घेतली. यावरून आपल्याला आता नक्कीच कल्पना येईल की ऐतिहासिक स्त्रियांचा विषय हा एकपात्री प्रयोगासाठी त्यांच्याकडून का निवडला जातो. इतिहासाची आवड त्याच्यावर त्यांचं प्रभुत्व आहे. म्हणून वेगवेगळ्या ऐतिहासिक स्त्रियांचे चरित्र घेऊन एकपात्री सुंदरसा प्रयोग करणे हा जणू त्यांना छंदच लागलेला आहे. आता हे झालं एकपात्री प्रयोगाच्या बाबतीत. त्याच्या आधीपासून पण त्यांची बरीच ओळख आहे. ती म्हणजे 2000 ते 2007 पर्यंत दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरील हॅलो सखी हा थेट प्रक्षेपण असलेल्या कार्यक्रमात अँकरिंग त्या करायच्या. आणि तिथे त्यांनी शिवाजीराव भोसले, वंदना गुप्ते, रेणुका शहाणे ते नामवंत साहित्यिक यदी फडके, अनेक मंत्री, पोलीस महानिरीक्षक अशा अनेक जणांच्या मुलाखती घेतल्या आहेत. तसंच
भावगीत, सिनेसंगीत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करायलाही त्यांना अतिशय आवडतं. तेव्हा पण करत होत्या, आता सुद्धा करत आहेतच. डोंबिवली येथील आगरी महोत्सव येथे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करायला सुद्धा त्या होत्या. तेव्हा त्या किती मोठ्या आहेत आपल्याला आता याची जाणीव असेल. हे झालं सूत्रसंचालनाच्या बाबतीत. आता अजून एक पैलू, व्याख्यान. आरतीताईंची व्याख्यान ऐकताना आपण खरोखरच सांगते मंत्रमुग्ध होऊन जातो. त्यांचं संत एकनाथ, या संत एकनाथांच्या घराण्यात जन्म आणि त्यामुळे शांती ब्रह्म संत एकनाथ यांचं चरित्र उलगडण्याचा त्याच्यातून प्रयत्न आपल्याला दिसतो. कोणी ऐकलं नसेल आणि पुन्हा कधी असेल तर जरूर ऐकावं. आम्ही सुद्धा ऐकलेलं आहे, आपण ऑनलाईनवर ऐकलेलं आहे, खूप अतिशय सुंदर. त्याच्यानंतर सावरकरांच्या घराण्यातील तिन्ही स्त्रियांच्या स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग तेजो शलाका या नावाने व्याख्यानातून दाखवण्याचा, तो जनमानसात पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न आपण स्तुत्य मानला पाहिजे. आपण कधी सावरकरांच्या घराण्यातल्या ज्या 3 बायका आहेत त्यांच्याबद्दलच कधी जास्त इतरही कुठे आलेलं नाही. ते मात्र त्या आवर्जून त्या व्याख्यानामध्ये सांगतात. खूप छान आहे ते पण. तसंच करवीर निवासिनी महालक्ष्मीचा विषय घेऊन आख्यायिका आणि महात्म्य या विषयावर त्यांचं व्याख्यान पण खूप छान आहे. ऍक्च्युली मला हे सगळं वाचताना मीच थकून गेलेली आहे, त्यांची ओळख आहे. म्हणजे ओळख म्हणजे मी तर म्हणेन आरतीताईंना ना चौफेर बॅटिंग करायला प्रचंड आवडते बरं का. आता अभिनय क्षेत्रातली त्यांची कामगिरी. स्त्री ह्या मालिकेतील अंकुश चौधरीच्या आईची भूमिका, एकलव्याची शाळा या लघुपटात सतीश पुळेकर आणि सुबोध भावे यांच्या बरोबर त्यांनी काम केले. टाळ्या झाल्या पाहिजेत ऍक्च्युली. 2017 पासून आनंदीबाई एक व्यथा हा एकपात्री प्रयोग या कार्यक्रमाची संपूर्ण संकल्पना, संहिता तसंच सादरीकरण आरतीताई करतात. 2019 मध्ये तेजो शलाका द्रौपदी हा एकपात्री प्रयोग, त्याची सुद्धा संहिता त्यांनीच लिहिलेली आहे, सादरीकरणही अर्थात त्यांचंच आहे. 2020 पासून लोकराज्ञी अहिल्याबाई होळकर यांचा एकपात्री प्रयोग अजूनही सुरू आहे. राजमाता जिजाऊ हा 2021 मध्ये पुन्हा अजून एक एकपात्री प्रयोग आणि 2004 मध्ये हे ऐकण्यासारखं आहे. 2004 मध्ये शिवजयंती निमित्त मॉरिशस येथे मी जिजाऊ बोलते हा एकपात्री प्रयोगासाठी त्यांना तिथल्या दूरदर्शन कडनं खास निमंत्रण होतं. आता हे झालं अभिनय क्षेत्र, सूत्रसंचालन. आता सामाजिक क्षेत्रात सुद्धा आरतीताई अजिबात मागे राहिलेल्या नाही. तर त्यांची ओळख तिथे आपल्या सगळ्या जणांना त्याही बाजूला कशा कामं करतात हे माहितीच असेल, थोडीशी त्याच्याबद्दल माहिती. आरतीताईंची प्रत्येक क्षेत्रात मनापासून कामं करण्याची जिद्द म्हणून त्यांचं 1994 पासून मातृमंदिर या स्त्रियांसाठी असलेल्या संस्थेत समाजसेविका तसंच संस्थेच्या सचिव म्हणून गेले 10 वर्ष त्या कार्यरत आहेत. अनेकविध कामगिरीसाठी त्यांना अनेक पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेले आहेत. त्यातला एक आदर्श डोंबिवलीकर सन्मान 2018 अभिनय आणि सूत्रसंचालन. कर्तृत्ववान स्त्री मनसेकडनं मिळालेला आहे. सामाजिक कृतज्ञता ललना मासी आणि कर्तृत्ववान महिला कांचन घोरी पतसंस्था. बापरे, एवढं बोलता आहे. आणि हे अजूनही आता 2024चा हीच आहे का 2024 मध्ये अहमदाबाद येथे हिंदीतून अहमदाबाद येथे हिंदीतून जिजाऊचा एकपात्री प्रयोग त्यांनी केला आणि पुढे जून 2024 ला कच्छ, भुज, अंजार येथे जिजाऊ आणि अहिल्याबाई होळकर एकपात्री प्रयोग हिंदीतून सादर केला गेला आणि तो खूप लोकप्रिय झालेला. तर आज आपल्या सगळ्यांचं भाग्य म्हणून पुन्हा मातृदिन साजरा करणार आहोत. त्याच दिवशी अहिल्याबाई होळकरांची
जयंती आज आपण साजरी करतोय आणि अहिल्याबाई होळकर हा एकपात्री प्रयोग प्रत्यक्ष अहिल्याबाई इथे आल्यासारखं आपल्याला वाटणार आहे. आपण तो चालू करणार आहोत. त्याच्या आधी एक हे ऐका. शिव की पुजारन करती शासन गंगाचा पावन उनका जीवन करने सीने कलम उठाई लिखने तेरी कहानी एक ही मर्दानी जिनका नाम महिंद्रानी 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 महेश्वरचा हा दरबार आता खाली झाला. न्याय निवाडा झाला. लोक समाधानाने परत गेली आणि आम्ही येऊन बसलोय महेश्वरच्या या राजवाड्यात नर्मदा माईच्या तीरावर.
आमच्या इतिहासाची पानं पाहत ही नर्मदा माई वाहते. सारी सुख दुःख आम्ही या माईशी बोलतो. आघातावर आघात आघातावर आघात सोसत आयुष्य पुढं न्यायचं एवढंच आमच्या हातात. आता हे जगणं जणू वज वाटायला लागलंय. ही मालव्याची प्रजा आम्हासने हाक मारते, मातोश्री मातोश्री. तेव्हा आम्हाला आठवतं आमचा मालेराव, आमची मुक्ता, आमचा नथाबा, आमच्या पोरी सोरी. आणि पुन्हा पुन्हा मन भूतकाळाकडे जात. जसं वय वाढायला लागलंय तसं भूतकाळ जादाच आठवायला लागलाय. तो बघा आमचा चौंडीचा वाडा. आमचे वडील मानकोटी शिंदे गावचे पोलीस पाटील, 4 चौकीवाला. आमचे दाजी म्हणजे आमचे वडील मानकोजीराव शिंदे, आमची माय सुशाई, अक्षी लक्ष्मीवाणी आणि बुद्धी सरस्वतीवाणी. आमचे 2 बंधू शहाजी आणि महाजी. आणि आमच्या मैत्रिणी पार्वती जमनी यांच्या संग आमचं लहानपण अगदी मज्जेत चाललं होतं. परवंटाला काचा मारायच्या, पायातल्या तोरड्या छुन 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 वाजवत साऱ्या आल्यावर फिरायचं, असं आमचं लहानपण. पण एका रात्री सारच बदललं. आमच्या चौंडी गावात सीना आणि हरणा नदीच्या काठावर महादेवाचं देखणं देऊळ. रोज सांच्याला जायचं, सांगवात करायची, मायने शिकवलेली भजन म्हणायची. हा आमचा नाही. तशी त्या दिवशी मी गेले. महादेवाच्या देवळात दिवा लावला. गावाला सारा प्रकाशानं उजळून निघाला. आणि महादेवापुढं साष्टांग दंडवत घातला. तेवढ्या चढू आकाशवाणी झाली. मल्हारराव सून करून काय पोलीस. अगो बाई, डोळे उघडून बघितलं तर अक्षी समोर महादेवासारखा दिसणारा माणूस. अगदी तसंच आमच्या घरात चित्र आहे ना त्याच. मी म्हणलो बाई महादेव पावला का काय मला, म्हणून मी त्यांना मी दंडवत घातलं. त्या महादेवासारख्या दिसणाऱ्या माणसानं मला विचारलं, पोरी नाव काय तुझं. मी ऐकून उत्तर दिलं, अहिल्या. हो का. वडिलांचं नाव काय. मानकोजी शिंदे, गावचे पाटील हायती ते. असं होय, बरोबर. मी त्यांच्या त्या देखण्या रूपाकडे बघतच बसले. आता घरी कवा जाते आणि मायला कवा सांगते मला अक्षी महादेवासारखा माणूस दिसला, म्हणून परवट्याला काच मारली आणि धूम घराकडे पडले. माय सांजेची तांदूळ पाकडीत बसली होती. अगं माय, अगं काय आईले, काय अशी धावपळ करत आली. पोरीच्या जातीने असं धावू नये बाई, उद्या लगीन झालं तर ती सासू आम्हाला नावं टेकली. अगं आई, तरी माय काय झालं आई, काही एक महादेवासारखा दिसणारा माणूस दिसला. अवय हो का. असं म्हणेपर्यंत बाहेर गलना झाला. सरदार आले. मी जाऊन ओसरीच्या पडद्याच्या आत लपले. दाजी पुढे गेले. त्यांनी मुंडाचा हातात काढून घेतलं. सरदार, आम्हाच नाही बोलवलं असतं, आम्ही आलो असतो. काय काम काढलं. काय मानकोजी, पाऊस पाणी बरं आहे ना. गाव समज काय म्हणत. ठीक ठाक. बर. नाही सरदार, काय येणार त्याचं. तुमची पोरगी भेटली होती आता देवळात.
माय तर भीतीनं लटलट कापूच लागली. तिला वाटलो मी आणि काय उद्योग केले का काय. हो का, आहे ते आमचे. हो हो, पोरगी लई चुणचुणी. आगळीक केली का पोरीनं काय. नाही नाही, आगळीक नाही केली. तुमची पोरगी भारी हुशार. आम्ही ठरवलंय तुमच्या पोरीला आम्ही सून करून घेणार आहोत. आमचा एकुलता एक मुलगा खंडेराव, त्याला बायको म्हणून तुमची पोरगी आम्हाला पसंत आहे. मल्हारी मार्केटच्या मनात असेल आणि तुमचा विचार असेल तर सोयरी घेऊन जाऊ द्यायला काय हरकत नाही. काय म्हणताय बायकोजी. दाजींच्या कानावर विश्वासच बसला. सरकार आपल्या शब्दाबाहेर नाहीये तर मग ठीक आहे. साऱ्या गावात नातेवाईकांना आप्तांना अवतन धाडलं, साऱ्यांना बोलवलं आणि सांगितलं आपल्या अहिल्याला मागणी आली आहे माळव्याच्या सुभेदारांच्याकडून, मल्हारराव होळकर यांच्याकडून. गावाला जणू आनंदाचं ते आवाज फुटलं. आया बायांनी कडा कडा मोठ मोठी काय बाई आणले नशीब काढलं, काय बाई आईले नशीब काढलं. मी समज गुमान ऐकत होते. मला एवढंच कळलं बहुतेक माझं लगीन ठरलं. आता मला छान छान शालू नेसायला मिळणार, दात घालायला मिळणार आणि मुख्य म्हणजे मोतीचुराचे लाडू भरपूर खायला मिळणार. थोड्याच दिवसात आमचं लगीन बाजीराव पेशव्यांच्या अखत्यारीत आणि माळव्यांच्या सुभेदारांच्या इथं आम्हाला साधेसो थाटात पार पडलं. आणि चौंडीची ही ग्रामकन्या मजल दर मजल करत इंदोरास आली पालखीमध्ये बसून. पालखीतून पाऊल बाहेर टाकलो आणि बघतच राहिले. बाई केवढा मोठा तो राजवाडा, मोठे मोठे खांब, त्याच्यावर जरीचे पडदे, सगळीकडे नुसतं सजलेलं आणि पायाखाली मऊ मऊ खालीच्या पाय जायला लागला. मनात म्हटलं आता जरी पार्वती असती तर पळापळी खेळायला काय मज्जा आली असती नाही. तेवढ्या नोकर माणसांनी मुजरे केले. मग आम्ही पदर सावरलं नाही. आता आम्ही कोणीतरी महत्वाच्या आहोत. माळव्याच्या राणी, धाकल्या राणी साहेब. बालपण सरलं, पोपत पण अंगावर चढ. आता आम्ही बाईजींच्या मागं फिरू लागलो. शालू शेल्यांनी लगडलेल्या, दागिन्याच्या ओझ्याने वाकलेल्या. पण एक समज लक्षात आलं, बाईजी जे जे करतात ते आवाजनी करायला हवं. बाईजी म्हणजे आमच्या सासूबाई गौतमाबाई साहेब. आम्ही लगीन करून आलो तर आमच्या घरात 4 सासवा, म्हणजे धन्यांच्या आई गौतमाबाई, द्वारकाबाई, बनाई आणि 4 वर्षानं मोठ्या असलेल्या आमच्या सासूबाई हरकू मावशी, खानदाराणी. मामांजीच्या तलवारी सगळं लगीन करून आलेल्या. त्या तर जणू आम्हाला मैत्रिणी सारख्याच वाटायला लागल्या. आता आम्ही वाडाभर फिरू लागलो. वाड्याचा काना कोपरा माहीत करून घ्यायला लागलो. बाईजींच्या बरोबर देवळात जाऊ लागलो. प्रवचन कीर्तन ऐकायला लागलो. व्रत वैकल्य आचारावू लागलो. पोथी पुराण ऐकू लागलो. पहाटे उठावं, स्नान करावं, बाईजींच्या पूजेची तयारी करावी. पहाटेच्या परवरी पंतोजी शिकवायला येत आम्हाला आणि धन्याला. पण धन्याचं बिलकुल लक्षच नाही शिक्षणात. आणि आम्ही मात्र ते शिकवतील ते पाण्यासारखं गटा गटा पेतो. वाड्याचा काना कोपरा आम्ही माहीत करून घेतला. मुळातच नजर तीक्ष्ण, बोलणं कमी आणि वागणं धोरणी. त्यामुळे वाड्यात काय चाललंय, वाड्यातलं राजकारण, फडावरचं राजकारण सारं मन टिपून घेत होत. काही मनात ठसत होत, काही साठत होत, काही इसरलं जात होत. पहाटे उठून बाईजींच्या बरोबरीने आम्ही वाड्यात रंगू लागलो.
दिवस जणू पळत होते आणि एक दिवस वाडा फुलांनी माळांनी सजवला. सासूबाईला विचारलं हरकुमाशीना, हरकुमाशी काय आहे हो वाड्यात? त्या म्हणल्या वाचत सासूला सरंजाम मिळायचाय. सरंजाम म्हणजे काय असतं? त्या काळी धनगर समाजात 1 रुपया नवऱ्यानं मिळवला तर 4 आणे बायकोच्या नामचे. आमच्या मामांजींनी सांगितलं आम्ही तुमच्या बरोबर तलवार मारतो, उद्या आमचं काही बरं वाईट झालं तर आमच्या कुटुंबाला काहीतरी आर्थिक स्थैर्य पाहिजे, त्या परत्वे त्या आमच्या सरंजामातला हिस्सा काढून आमच्या कुटुंबात देण्यात यावा. आणि पैशांनी लगोलग 3 लाखाची जाहीर आमच्या बाईजींच्या नावाने केली. त्याचा आज शिक्का कट्यार मिळायचं होतं. शिवाय आमच्या धन्याला देशमुख पद, कुलबाव पद ते मिळायचं होतं. 2 जहागिऱ्या मिळायच्या होत्या. आम्हाला जास्तच नटवलं आज. मामांजी तर इतके खुश झाले. अहिल्याचा शपथ मपत नंगर, अहिल्याच्या पायगुणाने आज मोठं जहागीर मिळाली, सरंजाम मिळाला. असं करता करता आता धनी 12 वर्षाचे झाले. अजून त्यांची 2 लग्न झाली. गावड्यांच्या पार्वतीबाई आणि अली बहादरांच्या सुरताबाई. पण मोठेपणाचा मान मात्र आमच्याकडच. आम्ही मोठे ना, आम्ही थोरल्या. तेवढ्यात आम्हाला पदर आला, लहान आलं. होळकरांच्या वाड्यात हा उत्सव दंडळला. चांदीचं मखर केलं, मोत्याच्या झालरी सोडल्या, पंचपक्वान्नाचा दरवळ सुटल्या. सरदारांच्या, दरकदारांच्या, शिपायाच्या साऱ्या आयाबायांना जेवायचं आमंत्रण केलं. लुगड्या चोळ्यांनी पेटारे भरले, अलंकारांनी पेट्या भरल्या. आणि मुख्य आनंद म्हणजे चौंडीहून आमची दाजी, आमची माय, भावजया, भाऊ सारे आले. आमच्या मायनी ते सारं वैभव बघून सांगितलं, आहिले काय बाई नशीब काढलं. 4 वेळा पदर उतरून टाकला आमच्यावरून. शिवाय बाजूला घेऊन काही गोष्टी बी समजवल्या. अहिले नवऱ्याला आपल्यास करायचं असतं तर त्यांच्या कोणत्या गोष्टीला नाही म्हणायचं नाही बाई. पतिव्रता धर्म आहे तो. एकांतात काही गोष्टी समजून सांगितल्या. आणि आता आम्ही धन्यांच्या दालनात राहू लागलो. धन्यांच्या बरोबर रणांगणावर मोहिमांवर जाऊ लागलो. आम्ही ठरवलं होतं नसतं नका आम्ही दिसायला चांगल्या, पण आपल्या पातिव्रत्याच्या जोरावर धन्यांची मर्जी संपादन करायची. पण कसं काय आधीपासूनच अशुका वाड्यामध्ये यायलाच लागलेल्या होत्या. नाटकशाळा यायला लागलेल्या होत्या. आम्ही खूप कोशिश करत होतो धन्यांची मर्जी संपादन करायची. पण धनी मनाने कोस होत, कुठं काय चुकत होतं काही कळत नाही. मामांजी आम्हाला लढाईच्या वक्ताला बरोबर घेऊन जात. रणांगणावर आम्ही तोफांचे आवाज ऐकत होतो, घोड्यांच्या कापा ऐकत होतो, जखमी झालेल्या शिपायांच्यावर औषध उपचार करत होतो, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था बघत होतो. मामांजीने आम्हाला तोफखाना दिला होता. तोफखाना कसा असायला पाहिजे, तो रणांगणापासून किती दूर असायला पाहिजे, तोफा कशा ओतायच्या, त्याच्यासाठी लागणारे बाणाई ढालाई कसे असायला, वाहून नेणाऱ्या बैलगाड्या कशाला हव्या, त्याचे बैल कसे हवेत आणि त्यांचा दाणा गोटा कसा हवा, आम्हाला मामांजी सारं समजून सांगत होते. आमचं मन टिकवत होतं. खरं तर हे सारं धन्यांचं काम, पण धन्यांचं कोणी लक्षच नाही. मद्य, घुटी, आशुका, माशुका, रंग, ढंग आणि निकम्मे दोस्त यांच्यात धन्यांचा वेळ जातो. मामांजींनी घेतलं होतं आपल्या लेखातली उणीव आणि आमच्यात असलेली राजकारणाची जाणीव. आणि मामांजींनी हळूहळू राजकारणाचे सारे डावपेच आम्हाला शिकवायला सुरुवात केली. आम्हाला मस्तकी समजून सांगत, पेशव्यांची गादी, छत्रपतींची गादी, आपली त्यांच्या पायात असलेली निष्ठा, आपलं असलेलं कार्य, आपले मुलूक, आपले परगाणे, आपले युद्ध, आणि हे सारं आम्ही हळूहळू शिकत होतो.
आता आमच्या संसाराच्या कमानीवर वेळ चढला. आम्हाला पहिला मुलगा झाला. मालेराव होळकरांना वंशज मिळाला. हत्तीवरनं साखर वाटली आणि त्याच्या कौतिकात दंग असताना धाकटी मुक्ता बी जन्मली. पण आम्हाला बाई पण जसं जमलं नाही, या राजकारणाच्या गबडग्यात आम्हाला बाई पण जमलं नाही, तसं आई पण मी जमलं नाही. आम्ही आई झालो ते फक्त शरीराने. उदावंश, सीतावंश, बाईजी, हरकू मावशी यांच्यावर पोरांना टाकून आम्ही राजकारणात स्वतःला झोपून दिलं. लुगड्यामध्ये कणखर मन घेऊन आम्ही राजकारण करू लागलो. राजकारणातला महसूल वसूल करणं, त्याचे तगादे लावणं, नोकरा चाकरांचे पगार, त्यांचं वेतन, चौथाई वसूल करणं, हे हळूहळू आम्ही करू लागलो. आणि होळकरांच्या दौलतीच्या चाव्या आपसूक आमच्या कमरेला. पण नियतीचा चक्रवात फार प्रबळ. ती कधी कुणाला उंचीवर नेईल आणि कधी कुणाला कुठून फेकून देईल याचं काही नाही. कुंभेरीच्या सूरजमल जाटाशी या रघुनाथराव दादा पेशव्यानं खंडणीसाठी युद्ध सुरू केलं. त्यांचा आदेश आला, खंडेरावांना युद्धाला पाठवा आमच्या बरोबर. ते आमचे स्वामी, नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. आम्ही बी त्या मोहिमेवर गेलो. हरकू मावशी, बाईजी, मामांची मागून येऊन आम्हाला तिथं मिळाले आणि सूरजमल जाटा बरोबरच युद्ध सुरू. दोन्ही बाजू तुल्यबळ. पण मराठ्यांना ते हवामान, ती माती नवीन होती. तो राजपुतान्याचा भाग. कुंभेरीचा किल्ला मजबूत, शिवाय उंटावरच्या तोफा, हत्तीवरच्या तोफा, फिरत्या बंदुका, वेडा हटना का फिटना, 1.5 मास झाला तरी काही नाही. धन्यांच्या बरोबर त्यांच्या 2 नाटक शाळा, शबनम आणि सकीना. तिथल्या राहुटीत सुद्धा धन्यांचं मद्यपान उटी सुरू असायची. सकाळीच हरकू मावशी आमच्या राहुटीत आल्या. आज सकाळ करूनच मन नुसतं खचलं होत. हुरहुर लागली होती. काय घडणार काय घडणार वाटत होतं. हरकू मावशी आल्या. त्यांच्या संगती 4 गोष्टी केल्या. हरकू मावशी जायला निघाल्या म्हणून देवाजवळची कुंकवाची कुयरी घेतली आणि त्यांना कुंकू लावायला जाणार. तेवढ्यात कुयरी विसरली, समईवर पडली. समय चांगलं झालं. मन धसकलं. ती तिथी, तो वार आणि तो क्षण. दुपारच्या थाळ्याच्या वेळेला धन्यांना बोलवायला गेले तर धनी मद्यामध्ये रमून गेले होते. शबनम सकीना त्यांना मद्य पाजवत होते. म्हटलं, अहो धनी, रणांगणावर सावध चित्त असायला हवं. असं बेहोशीत युद्ध कसं करता येणार? म्हणून मद्याचा मुद्रा घेतला आणि तिला मारून होतो. शबनम सकीनाला म्हणलं, बायानो, तुम्ही बरोबर आला नाही. त्यांना होश मध्ये ठेवायचं की बेहोश करायचं? धन्यांना म्हणलं, धनी असे बेहोश होऊ नका. कोण म्हणतं आम्ही बेहोश आहे? आईल्या, तुला दाखवून देतो मी बेहोश नाही. नको धनी, आता तुम्हाला शुद्ध नाही, तुम्ही बाहेर येऊ नका. धन्यांनी ऐकलं. हलत चालत डोलत मोर्चाच्या निशाणाकडे जायला निघाले आणि सूरजमल जाटाच्या किल्ल्यामधून एक जोजल्यातून गोळा आला आणि धन्यांच्या मस्तकाचा वेध घेतला. धनी रक्ताच्या थारोळ्यात खाली पडले. धनी! आमच्या कितकाळीने रणांगण कापलं. मामांजी दुसरीकडे लढत होते. त्यांच्यापर्यंत ती बातमी गेली. धन्यांचं मस्तक हातावर मांडीवर घेऊन आम्ही बसून राहिलो. आत्ता होत आणि आत्ता नाही.
आम्हाला सती जायला पाहिजे. इंदोरास जल्दीनं घोडेस्वार केला. 11 चिता रचल्या. आमच्या 2 सवती, पार्वतीबाई सुरताबाई आणि 9 कंचन्या, पोपाबाई, सुंदराबाई, रामकुंवर, प्रेमकुंवर, राजकुंवर, शबनम, सकीना, दिल्लीवाली नकुबाई, साऱ्या चिता रचल्या. खारगू मावशीनं सकाळीच म्हटलं तर रातच्याला बंगाल सपान पडलं बघा मावशी. न्हायलेल्या, धुलेल्या, कपाळावर मळवट भरलेल्या बायका आमच्या स्वप्नात आल्या होत्या, त्याच असलेल्या. आम्ही बी जायची तयारी करायला लागलो. तेवढ्यात दुसऱ्या बाजूला मामांची धावत आले आणि आमच्या पायावर पडले. अगं अहिले, तू नको ग बाई सती जाऊस, तू नको सती जाऊ. या म्हाताऱ्याच्या आयुष्याचा उन्हाळा करू नको. तुझ्या भरक्षावर मी तलवार मारतो. ही दौलत, हे राज्य, ही प्रजा, हे सार तुझं आहे. बाई, या म्हाताऱ्याला पोरक करून जाऊ नको. मी तुझे पाय धरतो. मामांजी, आपण माझे पाय धरावे अशी आमची योग्यता नाही. हा धर्म आहे सती जाणं. आपल्या घराण्यात सतीचं वाढण घेऊन येतात. उलट धीरानं सती जा असा आशीर्वाद द्या मला. नाही आईले, तू सती जायचं नाही. पोरी, तुला शपथ आहे माझी. सारी रयत डोळ्यासमोर आली आणि 9 वर्षाचं, 6 वर्षाची 2 पोरं डोळ्यासमोर आली आणि आम्ही सती जाणं तळकूप केलं. शालू मध्ये सारे अंगावरचे दागिने उतरवले, चितेवर टाकले. या 9-10 जणींना आम्ही पाया पडलो. त्यांनी धड्यांचं मस्तक मांडीवर घेतलं आणि त्या सती गेल्या, मोक्षाला गेल्या. आणि आम्ही आजपर्यंत सती न जाता रोज सती जातोय, रोज जळतोय. जैसे ज्याचे दैव तैशी त्याची बुद्धी. आमच्या दैवात राज्य कारभार होता म्हणून आम्हाला बुद्धी झाली की आम्ही सती जाऊ नये. धन्यांच्या चितेजवळ शपथ घेतली, आजपासून आमच्यासाठी सारं पंच. लोक मातंगपोशीला येत होती, पण आता डोळ्यात पाणी सुद्धा येत नव्हतं. पाणी पण हटून गेलं. बायका बघायला येत होत्या. आम्ही पांढऱ्या कपाळाच्या कशा दिसतो. आम्हीच विचार केला, मी शकुनवती का अशकुनवती. कुठून कुठं आलो. परवंट्यातून शालू शेल्यात, शालू शेल्यातून पांढऱ्या पातळा. धन्यांचं कार्य झालं, सूतक संपलं आणि आम्ही राज्य कारभाराला लागलो. त्याच्याशिवाय गत्यंतरच. दुःख आलं की पदरात त्याची गाठ बांधायची आणि कामाला लागायचं. ही जणू आमची सवय झाली. आता साराच राज्य कारभार आमच्यावर पडला. सूरजमल जाटाच्या सुडापायी मामांजी हयातभर पेटलेले होते. त्याच्यामुळे ते मोहिमेवरच असायचे. तिथून आम्हाला मार्गदर्शन परत त्यांचे खलिदे यायचे, कधी जा विचारायचे. पण आम्ही आता राजकारणात तयार झालो. धन्यांचं दुःख विसरू शकतच नव्हतो, पण सारी रयत, सारी प्रजा डोळ्यासमोर दिसत होती. या प्रजेसाठी आपण सती गेलो नाही हो. या प्रजेचं सुख समाधान कशात आहे हेच आता आम्ही बघितलं. रयतेसाठी आमच्या सोयी सुविधा सुरू झाल्या. रस्ते बांधले, पाणपोया बांधल्या. लोक आम्हाला आता मातोश्री मातोश्री म्हणू लागले. असू दे, धनी गेले, पण आता या मालेरावास आपण शूर करायचं. पण मालेरावाची लक्षणं बी सुधी चांगली नव्हती. मुळातच विकृत बुद्धीचा.
बुद्धी होती पण मी परत वाड्यामध्ये ब्राह्मण यायचे, दानधर्म करायचो, जेवायला घालायचो. त्यांच्या दानामध्ये, जोड्यामध्ये, कपड्यामध्ये, शालीमध्ये हा इंचू लपवून ठेवायचा, इंगळ्या लपवून ठेवायचा. त्यांनी ते हातात घेतल्यावर इंचू डंख मारल्यावर, ते किंगाळ्या मारायला लागल्यावर हात टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करायचा. कुंकवाच्या जागी तिकटाची पूल भरून ठेवायचा, त्यांच्या पाटावर खास कोयली घालून ठेवायचा. अत्तराच्या कुपीमध्ये गोमूत्र घालायचा. असले विकृत चाळे. आमचं नशीबच खोट म्हणून असा पोरगा जन्माला. एकदा मामांची मोहिमेवरून आले, ते मालेरावाचं लगीन ठरलं. त्यांना वाटलं लगीन केल्यावर मालेराव सुधरण, पण मुळातच बुद्धी अशी वेडी वाकडी. त्याच्या माहेरच्या लोकांना बोलून घेतलं, आमच्या व्याह्यांना. त्यांना भनक दिली, तुम्हाला होळकरांच्या दौलतीचा मोह असेल, पण माझं पोरग सरळ नाही. उद्या तुमच्या पोरीला काही त्रास झाला तर ते समजून उमजून विचार करा, आमच्याशी सोयरीक करायची का नाही. पोरीला मी जीवापाड सांभाळीन, पण नवरा म्हणून तिला जे तो करणार त्याची जबाबदारी कुणी घ्यायची. पण त्यांनी तरी हा रिश्ता मंजूर केला. मालेरावचा विवाह झाला. तेवढ्यात पानिपतचं युद्ध सुरू झालं. बघता बघता मराठेशाहीचा थांबडा कोसळला. लाखभर मागणी फुटली आणि अर्ध्या युद्धातून मामांजी परत आले. का परत आले ते कळलं नाही. लोकपवाद सुरू झाले. होळकरशाहीच्या दौलतीवर त्याचा परिणाम झाला. आणि आता ही गोष्ट बाईजींना मनाला फार लागली. मूळचा स्वभाव त्यांचा आता त्यांना त्रास द्यायला लागला. छातीचा खाता वाजत राहिला आणि आमच्या बाईजी आम्हाला सोडून गेल्या. आधारवड बाईजी म्हणजे आमची दुसरी आई. आई परमानं शिकवली. आपल्या मुलाला काही जमणार नाही तेव्हा सुनेला आपण राधाबाई पेशवे किंवा ताराराणी भोसले सारखं करायचं, हे आमच्या बाईजींनी ठरवलं होतं. आणि प्रत्यक्ष खांद्यावर बासंडा घेऊन त्यांनी आम्हाला युद्ध शिकवलं. बाईजी गेली, दुसरा एक आधार केला. मामांजींच्या मोहिमा सुरूच होत्या. मामांजी मोहिमेवर जात होते. मालेरावाचं लगीन झालं, पण तो काही बायकोशी नीट वागत नव्हता. आम्ही त्या पोरीला आमच्या जवळ ठेवलो. विकृत चाले, सांगता मी येत नाही असे. अचानक मामांजी मोहिमेवर गेलेले असताना कानाला ठणका लागला आणि 4 दिवसामध्ये ज्वर येऊन मामांजींचं देहावसन झालं. आमचा मोठा आधार दौलतीचा आधार केला. पण मामांजींनी राजकारणामध्ये शिकवलेलं होतं, बारीक सारीक गोष्टींचं सुद्धा. मामांजींच्या आत्म्याकडं हा राज्य शकट खाकण्याचं बळ मागितलं. मामांजींचं आमचं नातं तिहेरी, बापलेक, स्वामी सेवक आणि गुरु शिष्य. हळूहळू मामांजींनी केलेली राज्य व्यवस्था आम्ही बदलायला सुरुवात केली. म्हणजे जेवढं शेतात उत्पन्न येईल तेवढा शेतसारा भरायचा. कुणावर जोर जबरदस्ती नाही. कमावीदार मामलेदार सगळ्यांना सक्त सूचना होत्या. खेतीहर म्हणजे किसान हे राज्याचा मोठा आधार आहे. त्याच्यावर अन्याय होता कामा नये. कुणाकडूनही लबाडी करून पैसा घ्यायचा नाही. सगळे हिशेब स्वच्छ असले पाहिजेत. आमचा खाजगीचा राज्यकारभार वेगळा, सरकारीचा राज्यकारभार वेगळा. हा पैसा याच्यात नाही. वेळ प्रसंगी खाजगीतला पैसा आम्ही राज्यात घालत होतो, पण राज्याचा एक दमड सुद्धा आम्ही कधी वापरलं नाही. 7 सुरू केला. प्रत्येक शेतकऱ्यांनी जबरदस्ती 12 झाडं लावायची फळाची. 7 झाडाचं उत्पन्न स्वतः खायचं, 5 झाडांचं उत्पन्न सरकार जमा करायचं.
ओसाड जमिनीवर लागवड केली. बोर, चिंचा, आंबा, फणस, बाबळी ज्यांनी थंडावा मिळू शकला. मुळं खोलवर गेली. माळव्यात कधी दुष्काळ नाही पडला. जो कोणी वृक्षाची लागवड तोडेल त्याला जबरदस्त कर सुरू केला. आमचा राज्यकारभार चालू होता. आणि आता मामांजी गेल्यानंतर सुभेदार पदाची वस्त्र मालेरावच्या नावाने आली पेशव्यांच्याकडून. आम्ही पेशव्यांना विनंती केली होती राज्यकारभार आम्ही करू शकतो, पण बाईनं राज्यकारभार करावं हे कुठे मान्य होतं. ती सनद आली ती मालेरावच्या नावानं. पण आम्हाला माहिती होतं सनद जरी मालेरावच्या नावानं आली तरी तो राज्यकारभाराचा सारा डोलार हा आमच्याच खात्यात. पण आता मालेराव हळूहळू राज्यकारभाराकडे बघायला लागला. पत्रव्यवहार करू लागला. कमाविलदार मामलतदारांशी बोलू लागला. पण आमच्या मनाची धास्ती काही कमी नव्हती. हे पोरग कोणत्या क्षणी काय करेल याचा काही नेम नव्हता. आणि झालं तसंच. ज्याची भीती आम्हाला होती तसंच झालं. आम्ही देपाळपुरात गेलो होतो. जाताना 4 चांगली माणसं त्याच्या होती पेरली होती. एका दृष्टीने मालेरावास नजर कैदेतच ठेवलं होतं, कारण आम्हाला आमच्या पोरावर विश्वास नव्हता. देपाळपुरात काही कामानिमित्ताने गेलो होतो. तेवढ्यात घडायचं तेच घडलं. एक विणकर होता. त्याची प्रेयसी मालेरावची आवडती दासी होती, हिरादासी. आणि त्या विणकरावर याचा संशय. तो विणकर नेमका वाड्यात आला. मालेरावानं वरून त्याला बघितला. क्रोधाने लालेलाल झाला. आला खाली आणि खंजीराने विणकरावर सपासप वार केले. रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या आणि या इंदोरच्या राजवाड्याच्या भिंती भरल्या. त्या क्षणी तो विणकर तिथल्या तिथे मृत्युमुखी पडला. पण जाताना शाप देऊन गेला, मालेराव तुला मी जगू देणार नाही. तुझा गळा ओढून तुझा जीव घेईल. वध घडायचा घडून गेला होता. शिपायांनी मालेरावास आवरलं, पण त्याचा काही उपयोग नव्हता. आता मालेरावाला पश्चाताप झाला, पण त्याचा काही उपयोग नव्हता. त्याला आता स्मृतिभ्रंश व्हायला लागला. जळी स्थळी काष्टी पाषाणी त्याला तो विणकर दिसू लागला. त्याला दुधामध्ये त्या विणकराचं शीर दिसू लागलं. पानामध्ये त्या विणकराचं रक्त दिसू लागलं. मालेरावाचं अन्न पाणी तुटलं. उर्मट उद्धट मस्तीखोर असलेला हा मालेराव, रंगढंग करणारा विकृत असलेला, आता हीन दीन झाला. आधीच विकृत बुद्धी, त्याच्यात सत्ता हातात आल्यावर मालेरावांनी होळकरांच्या साऱ्या राज्यकारभाराची दाणादाण उडवून दिली. पण आता हा मालेराव खंत व्हायला लागला. अन्न पाणी जाईना. दरबाराचा वेळ वगळता आम्ही उषा पायथ्याशी मालेरावाजवळ बसून होतो. शंकरावर संततधार केली. दानधर्म केला. अनुष्ठानाला ब्राह्मण बसवले. पण मालेराव जगू शकला. आम्ही त्याला शिक्षा देणारच होतो विणकराच्या खुनासाठी, पण नियतीनेच त्याला शिक्षा केली. आणि अवघ्या 3 मासाच्या आत आमचा मालेराव कालवश. मामांजींच्या बरोबर 2 सती गेलेल्या पाहिल्याच होत्या, बनाई आणि वारकाई. आता परत मालेरावाच्या 2 बायकांना सती पाठवायची तयारी चालली. महाडांची मैना आणि वाघांची फिरता. त्यांच्या आई वडिलांना आम्ही बोलून घेतलं. म्हणजे व्याधी, अहो मंगळसूत्राचा फास या पोरींच्या गळ्यात, म्हणून यांना सती पाठवायचं का? या नवऱ्याकडे 4 प्रेमाचे शब्द नाही त्यांना मिळाले. ही कुठली प्रथा सती जाण्याची? सती या प्रथेची आम्हाला अत्यंत चीड होती. सती गेल्याने म्हणे 42 पिढ्यांचा उद्धार होतो. स्वर्गामध्ये घंटानाद होतो. अंधाराकडून उजेडाकडून अंधाराकडे नेणाऱ्या प्रथा आम्हाला मंजूर नाही. आम्ही त्याला अंधश्रद्धा म्हणतो. अंधाराकडून उजेडाकडे नेणाऱ्या रूढी परंपरा आम्हाला मान्य आहे. सतीमध्ये पाठवायचे. कुणी बघितलं स्वर्ग? कुणी ऐकला घंटानाद?
बाई मेली म्हणून एक तरी पुरुष जाईल का सती 15व्या दिवशी बोलल्यावर चढेल. आयुष्यभर आम्ही कशाला घाबरलो नाही, घाबरलो तो फक्त सतीच्या किंकाळ्यांना. आणि त्या अग्नीतनं बाहेर पडायला लागल्यावर त्यांना घोषणाऱ्या त्या रांगड्यांना, या गोष्टींना आम्ही आयुष्यभर घाबरलो. पण आमच्या व्याह्यांनी ऐकलं नाही. ते म्हणजे आमच्या घरात विधवा राहत नाही. तुमच्या घरात विधवा नको, मी सांभाळते माझ्या पोरी म्हणून त्यांना. पण नाही ऐकलं. धर्मसंस्था कडक आणि इथं मातोश्री म्हणून आम्ही हरलो आणि राज्य करणारी म्हणून आम्हाला जिंका बोला. या दोघी पोरी सती होळकरांचं राज्य पुरुषाविना झालं. इंदोरचा राजवाडा शोकात बुडून गेला. पण दुःख टाळणेलाच लावायचं हेच तर आमचं वाक्य. दुःख आलं की गाठोडं बांधायचं, खुंटीला टाकायचं, राज्यकारभार करायचा. आम्ही त्याच क्षणी या महादेवा समोर शपथ घेतली, आता जे काय आम्ही करू ते रयतेसाठी आणि रयतेच्या समाधानासाठी. आजपासून आम्ही या होळकरांच्या गादीचे फक्त विश्वस्त. आम्ही जे जे इथे करू त्याचा त्याचा दाब आम्हाला मल्हारी मार्तंडाला द्यावा लागेल. आणि आम्ही आमच्या राज्यकारभाराला सुरुवात केली. तेवढ्या चंद्रावंतांनी बंड उगारलं. त्याला वाटलं बाई दुःखात ही काय करून करून करेल, म्हणून त्यांनी बंड उगारलं. आम्ही बी विचार केला, आपल्याकडे जेव्हा शस्त्र अस्त्र कमी असतं तेव्हा सामोपचाराने घ्यावं लागतं. आम्ही ते बंड थंड केलं. 31 गावं दाब दिली आणि सांगितलं बाबा शांत हो. पण आता इंदोरास आमचं मन लागेना म्हणून आम्ही आमची राजधानी महेश्वरास हलवली. नर्मदाबाई खळखळ वाहणारी आमची माई, तिच्या या काठावर बसलं की मन शांत. आम्ही तिथं साधासा राजवाडा बांधला आणि तिथं आमचा राज्यकारभार सुरू झाला. रयत येत होती, गाड्याने घेऊन येत होती. आम्ही न्याय निवाडा करत होतो. न्याय दिला तरी दुसऱ्या बाजूवर अन्याय होऊ नये याची दक्षता आम्ही घेत होतो. सारेच समाधानी होतो. पानिपतच्या युद्धात सैनिक पाणी पाणी करून मेले म्हणून आम्ही ठिकठिकाणी विहिरी खोदल्या. आश्रितांना आश्रय घेण्यासाठी ठिकठिकाणी धर्मशाळा बांधल्या. गुरांना पाणी पिण्यासाठी डोण्या बांधल्या. पक्के रस्ते तयार केले. रयत सुखी झाली. तेवढ्यात भिल्ल पेंढाऱ्यांनी उच्छाद मांडला होता. येणाऱ्या जाणाऱ्या वाट सरूंना ते लुबाडीत त्यांच्याकडनं पैकाडका काढून घेत आणि नाही दिला तर त्यांना मारून टाकेल. या भिल्ल पेंढाऱ्यांनी आम्ही त्रस्त झालो होतो. त्यांचा बंदोबस्त कसा करावा हे ध्यानात येत नव्हतं. मग आम्ही भर दरबारात ऐलान केला, जो कोणी या भिल्ल पेंढाऱ्यांचा बंदोबस्त करेल त्याला आमची मुलगी मुक्ताही देण्यात येईल. तिथं जातपातीचा विचार केला जाणार नाही. आणि यशवंतराव फणसे नावाच्या शूर तरुण सरदारांनी हा विडा उचलला आणि त्यांनी भिल्लांना शरण आणलं. त्यांच्याकडे शक्ती होती पण पोटासाठी म्हणून चोऱ्या माऱ्या लुटालूट करत होते. आम्ही त्यांचा उपयोग आमच्या राजकारणात करून घेतला. त्यांना प्रवाहात आणलं. त्यांना कर घेण्याची मुभा दिली आणि त्यांना आमच्या सैन्यात दाखल करून घेऊन त्यांच्या शौर्याचा उपयोग करून घेतला. त्याच्याबरोबर दुसरी एक गोष्ट झाली, आमच्याकडे आता शूरवीर कुणी पुरुष राहिला नव्हता. त्या निमित्ताने आम्हाला यशवंतराव फणसांच्या सारखा एक शूर सरदार मिळाला आणि आम्ही आमच्या लाडोचा मुक्ताचा विवाह वयाच्या 18व्या वर्षी यशवंतरावाशी करून दिला. आमची मुक्ता फार गुणी. आमच्या या साऱ्या संसाराच्या उन्हाळ्यात तोच एक थंडावा. मुक्ता माहेरी येई, आम्हाला पाहिजे ती मदत करी. आमच्या हरको मावशी तिचं माहेर पण बघत असत. नंतर मुक्तेला मुलगा झाला नथाबा नावाचा. आता म्हटलं चला होळकरांना वारस आला. पण नथाबा जन्माला तोच क्षय घेऊन आलेला होता. जसं वय वाढेल तसा त्याचा क्षय वाढायला.
आम्ही तोपर्यंत महेश्वरास विणकर आणून बसवले, कलावंत आणून बसवले, महेश्वराची लुगडी विणून प्रसिद्ध व्हायला लागली. संस्कृत पाठशाळा उघडल्या, मुलींच्यासाठी पाठशाळा उघडल्या आणि स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी शस्त्रागार सुरू केलं. 100 बायकांची पैठण तयार केली 18 वर्षापासून 50 वर्षापर्यंत. त्यांना जांभिया, धनुष्य, बाण, तलवारबाजीचं शिक्षण दिलं. आम्ही स्वतः त्यांना घोडेस्वारी शिकवत होतो. आमच्या या बायका तयार झाल्या होत्या लढायला. उद्या गावावर जर अतिक्रमण आलं तर लढायचं कुणी? शूरवीर अशा एकापेक्षा एक असलेल्या महिषासूर मर्दिनी आमच्या या पथकात होत्या. तेवढ्यात एक आगळीक घडलीच. म्हणजे लोकांना जिथं दुःख असेल ते दुःख कसं मोठं करायचं याचं ज्ञान बरोबर असतं. आमचा 40 वर्ष जुना सेवक असलेला गंगोबा तात्या चंद्रचूड, त्याला आमच्या दौलतीचा कोट्यावधी रुपये बघून तोंडाला पाणी सुटलं. सगळ्या मराठ्याशाही फौजदारांची दौलत होती 16 कोटी रुपयांची. आम्ही प्रत्यक्ष पेशव्यांना सुद्धा कर्ज दिले. त्यांनी रघुनाथराव पेशव्याला खलिता लाडला. बाई दुःखार नवी, दौलत बैतलमाल झाली आहे, आपण येऊन समेटावी, आम्ही आतून आपल्याला मदत करू. आमचं हेर खातं मजबूत होतं. आम्ही काही कच्च्या गुरुचे चेले नव्हतो. आम्हाला बरोबर भनक लागली रघुनाथराव चाल करून येणार. आम्ही आमच्या बायकांना सराव द्यायला सुरुवात केली, त्यांना चिलखत दिली, त्यांना शिरस्त्राण दिलं. राज्याला बायका आमच्या सराव करू लागल्या युद्धाचा. त्याच्याबरोबर आम्ही उदयपुरास तुकोनी होळकरास पत्र लिहिलं, जेवण असलं तर हात धुवायला महेश्वरास या. त्याच्याबरोबर 27 खलिते काढले, दाभाडे, पवार, गायकवाड, भोसले. त्यांना सांगितलं रघुनाथराव पेशवे मार्गावर चाल करून येत आहेत, आपण आमच्या मदतीला यावं. आणि रघुनाथराव पेशव्यांना पण खलिता धाडला. आमच्या दुःखात आपण जो स्वार्थीपणा करता आहात त्याची किंमत आपल्याला मोजावीच नाही. तुम्ही जर मला अबला समजत असाल तर मी कोणत्या जातीचे अबला आहे तुम्हाला रणांगणावर दाखवते. खांद्यावर बासंडा घेऊन लढायला उभी राहिलं तर पळता होई थोडी कधी. क्षिप्रा ओलांडून आलात तर तुमची माझी तलवार चालेल. एखाद्याला रणात हरवण्याआधी त्याला मनात हरवायला पाहिजे. आम्ही आमचा हत्ती सजवला, चारी बाजूला बाण खोचले, पुढे घोडेस्वार पाठवले. आमची जय जयकार करत घोडेस्वार पुढे गेले. मातोश्री अहिल्याबाई की जय. आणि आम्ही खुद्द रघुनाथरावाशी लढायला झालो. आम्ही म्हटलं आम्ही बोलून चालून बायका हरलो तरी कीर्ती मिळवू, पण तुम्ही बाईकडून हरवत तर तुम्हाला तोंड दाखवायला लाज वाटेल. विचार करा. आता रघुनाथरावाला थोडं शहाणपण सुचलं. आमचे स्वामी होते शेवटी पेशवे. त्यांनी मत बदललं आणि आम्हाला सांगावं धाडला, मातोश्री आम्ही शांतवनाला येत होतो. शांतवनाला 50,000ची फौज घेऊन. मी म्हटलं शांतवनाला या स्वामी, आणि इथली फौज इथलं सैन्य आपलंच आहे. रघुनाथराव अगदी चेहरा टाकून आम्हाला भेटायला, पण आम्ही जास्तच शोभा केली नाही. त्यांचा मान त्यांना दिला. 4 दुःखाचे शब्द बोलून रघुनाथराव परत गेले. डाव हरून आणि कोणतंही युद्ध न करता आम्ही जिंकून महेश्वरास परत आलो. बांगड्या भरणारे आणि दान धर्म करणारे हात वेळ पडली तर काय करू शकतात हे आम्ही जागोजागी दाखवून दिलं. रघुनाथरावाला निपटलं नाही तो परत चंद्रावरती डोकं वरती काढलं. मागच्या वेळेला 31 गावं देऊन याला सोडला. आता नाही, आता याला तुर्तास खेचला पाहिजे. साऱ्या सरदारांना ताकीद दिली, जो कोणी राणाच्या विरुद्ध लढणार नाही त्याचं मस्तक उखळात घालून मी खेचीन.
मी स्वतः युद्ध नगारा वाजवला आणि दोन्ही हातात दांडपट्टा घेऊन मी चंद्रवंताच्या सैन्यात घुसले आणि फार नेस्तनाबूत केलं. ही अहिल्याबाई काय करू शकते हे आम्ही दाखवून दिले. दानधर्म करू, राज्यकारभार करू म्हणून युद्ध करणाऱ्याला, आमच्याकडे वाकडी नजर करणाऱ्याला सोडणार नाही आम्ही. हे राज्य आमच्या पूर्वजांनी भांडविवळी करून नाही मिळवलंय, रगत पश्चिना एक करून मिळवलेलं आहे. ते असं डोळ्यात देखत नाहीच झालेलं आम्हाला चालणार. सोबान सिंग आमच्या समोर तोफीच्या तोंडी दिला मी त्याला. वेळ प्रसंगी डोळ्यात पाणी आणणारी अहिल्या समोर काय करू शकते हे बी आम्ही त्यांना दाखवू. राज्यकारभार चालला होता, सोयी सुविधा होत होत्या. पैठणास नाथांच्या इथं आम्ही अन्नछत्र चालू केलं. कोल्हापूरच्या महालक्ष्मीला हळदी कुंकवाला आणि नैवेद्याला निधी मंजूर केला आणि पुण्याच्या तुळशीबागेत रामपंचायत आहे, तिथं मोठ्या प्रमाणात उत्सव सुरू असतो. तिथे आम्ही दरवर्षी रामनवमीला अन्नदानासाठी 100 रुपये मंजूर केले. ते आस्थादायक आहे. केदारनाथाच्या मंदिराला आम्ही देणगी दिली. सोमनाथाचं मंदिर जे पाडलं होतं त्याचा जीर्णोद्धार केला. काशी विश्वेश्वराचं मंदिर बांधलं. जिथं जिथं म्हणजे शंकराच्या मंदिराला मोगलांनी तोडलं होतं, फोडलं होतं, तिथं सगळीकडे आम्ही जीर्णोद्धार केला. फक्त दगड मातीच्या विटा म्हणून ते बांधकाम नव्हतं. आमच्या धर्मसंस्थांना जर तुम्ही हात लावला तर त्याचे परिणाम वाईट होणार नाही हा संदेश होता. ही मंदिरं आमच्या नीतिमत्तेची मंदिर आहेत, याला कोणाचा हात लागता कामा नाही असा आमचा विश्वास होता. आणि म्हणून आम्ही ठिकठिकाणी जीर्णोद्धार केला. मंदिराचं नवीन मंदिर बांधलं. नर्मदे काठी आमच्या खाजगीच्या पैशातनं सुंदर घाट बांधले. लोकांना बसायला पायऱ्या केल्या. स्त्रियांना कपडे बदलायला बंदिस्त ओढ्या केल्या. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर सारं चांगल्या रस्त्यांनी जोडायचं. हिंदुस्तान जोडो असा आमचा संकल्प होता. हळूहळू आमचा संकल्प पूर्ण होत होता. पण धवल शुभ्र राज्यकारभार आणि काळाकुट्ट संसार हे आमच्या आयुष्याचं गणित होतं. नथाबा कोठावर झाला, 5 वर्षाचा झाला. हौसेनी लगीन करून दिलं बाळाबाई आणि दुसरं लगीन केलं गौराबाई. दोन्ही नागसुना आता आजीबाई करत आमच्या बरोबर तरबाला यायला लागले. बाळा जरा खेळता झाला. म्हणजे आता नथाबाला राज्यकारभार शिकवावा. पण तसं न होणार. नथोबाचं वय वाढायला लागलं तसं त्याचा क्षय पण वाढायला. आम्ही क्षयावर संशोधन करण्यासाठी संशोधन केंद्र सुद्धा निर्माण केलं होतं, पण त्याचाही उपयोग झाला नाही. दिवसेंदिवस नथोबा खंगायला लागला, ज्वर वाढायला लागला, खोकल्याची उंबळ थांबेना. आणि एक दिवस आमच्या मांडीवर नथोबाला खोकल्याची उंबळ आली आणि रक्ताची वांती झाली आणि नथोबा डोळ्यात देखत. आता पुन्हा प्रसंग सतीचा. त्याच्या त्या 2 चिमुकल्या बायका कमरेला मिठी मारली. ओ आजीबाई, आम्हाला नाही हो जायचं सती, फार भासत ना हो आजीबाई, फार भासत ना, आम्हाला नका ना पाठव. पुन्हा इतरी अहिल्या हरली. धर्मसंस्थेपुढे अहिल्याचं काही चालू नाही. आणि ते 2 चिमुकल्या पोरी माझ्या समोर चितेवर चढल्या. सती प्रथा बंद झाली नाही तरी त्या प्रथेविरुद्ध समाज मन तयार करता येईल तितकं करत होत. आता एकमेव राहिली होती ती मुक्ता. राजसत्ता आमच्याकडे होती, संपत्ती होती, सैन्य होतं, पण म्हणून आम्ही कुणावरही आक्रमण केलं नाही. 1 इंच भूमी सुद्धा आम्ही दुसऱ्या राज्याची आमच्याकडे घेतली नाही. पण आमच्या राज्याकडे कोणी
कोणी वाकडी नजर करायची हिंमत ती ठेवली नाही. वेळ प्रसंगी आम्ही पेशव्यांना सुद्धा शब्द सुनावलेले आहेत. आमच्या जिभेची तलवार होते ज्या वेळेला कायद्याच्या विरुद्ध कोणी काही काम करत. पेशव्यांना सुद्धा 4 शब्द सुनवायची हिंमत होती आमच्या, कारण आमचा राज्यकारभार चोख होता. माधवराव पेशवे गेले, नारायणराव पेशवेंचा खून झाला आणि हा रघुनाथराव पेशवे आनंदीबाईच्या नादानं काय काय करत होते. आनंदीबाई आल्या, भेटल्या, रीतीप्रमाणे त्यांचं माहेर पण केलं, पण आम्ही त्यांना आमच्या इथं आसरा दिला नाही. आम्हाला पटलंच नाही त्यांचं वाक्य. मग दुःखाने पिचून गेलं होतं, पण तरी पुन्हा पुन्हा या रयतेसाठी मी जर सती गेले नव्हते तर रयतेसाठी उभं राहणं हेच माझं कर्तव्य होतं, नव्हे तर माझा श्वास होता. उत्तम राज्य कारभार करणं, रयतेला सुखी समाधानी करणं हा माझा श्वास होता. आणि मी मामांजींना दिलेल्या वचनाप्रमाणे जागत होते. अचानक एक दिवस आमच्या जावयाला वाखा झाल्या आणि एका रात्री आमचे यशवंतराव फडसे देवाघरी गेले. आता पुन्हा प्रसंग आला तो सतीचा. मुक्ता सती जायला निघाली. मामांजींनी जसे आमचे पाय धरले तसे मी मुक्तेचे पाय धरले. मुक्ते, तुझ्याशिवाय मला कोण आहे बाई, सती जाऊ नकोस, तुझ्याशी मला कोणी. ती म्हणाली, आई तू साऱ्या माळव्याची मातोश्री आहेस, सारी माळव्याची प्रजा तुझी पोरं लेकरं आहे. आमच्या फणसेंच्या घराण्यात विधवा राहत नाही. माझा धर्म आहे सती जाण्याचा, मला सती जाऊ. शेवटपर्यंत कोशिश केली तिने सती जाऊ नये म्हणून. शेवटी अति दुःखाने आम्हाला गुंगीचं चाटक दिलं आणि आम्ही गुंगीत असताना आमची मुक्ता चितेवर चढली. राज्य कारभार करत असताना प्रजेच्या सुखसोयी त्यांच्यासाठी काय करायला पाहिजे याची जाणीव होती आम्हाला. एकदा 10-12 ब्राह्मण आले. मातोश्री आमच्या पोरींची लग्न होत नाही का, हुंडा मागतात. हुंडा म्हणजे त्या बाईला देवी म्हणायचं, देवता म्हणायचं, तिची पूजा करायची, तिला आदिशक्ती म्हणायची, तिलाच घरात घेताना तिच्या बरोबर पैसा द्यायचा. आम्ही ताबडतोब खनिदा लिहिला, कायदा केला. जो कोणी हुंडा देईल, जो कोणी हुंडा घेईल आणि जो कोणी मध्यस्थ असेल त्या तिघांनी जर हुंडा घेतलेला लक्षात आलं तर या तिघांनी तो पैसा दौलतीमध्ये जमा करायचा. हुंडा विरुद्ध कडक कायदा केला. काही विधवा आमच्याकडे आल्या होत्या, त्यांना पोटी पोरबाळ नव्हतं. त्यांना हे आदले मधले लोक सांगत होते की तुम्ही दौलत जमा करा नाही तर आम्ही तुम्हाला अटक करू. त्या दोघी बायका आल्या. मातोश्री आमची दौलत तुमच्या पायाशी व्हायची का ग बायांना, आम्हाला नातेवाईक त्रास देतात, आमचाच दत्तक घ्या, आमचाच दत्तक घ्या असं म्हणतात. तुमच्या मर्जीनेच तुम्हाला दत्तक घेता येईल. तुमच्यावर जर कोणी जबरदस्ती केली तर आमच्याकडे या, आम्ही त्याला बरोबर शिक्षा करू. साऱ्यांना, कमावीदारांना, मामलेदारांना, सरदारांना, सुभेदारांना पत्र लिहिले. दत्तक विधानाचा कायदा बाईच्या मर्जीप्रमाणेच होता. एकदा आमचे हे गंगोबा तात्या, त्यांनाही वाटलं बाईच्या मांडीवर एक दत्तक द्यावा, बाईला दान धर्माला आपण मोकळे ठेवावाने आपण राज्यकारभार करावा. अजून मन त्यांचं त्या होळकरांच्या संपत्तीसाठी तळमळत होत. एक दिवस दरबारात आले. मातोश्री काही बोलायचं होतं. बोला गंगोबा तात्या, तुम्हाला एवढी परवानगी लागते, काय म्हणायचंय तुम्हाला बोला. नाही, आपण एखादं दत्तक घ्यावा. खामोश गंगोबा तात्या, या होळकरांच्या राज्याची मी एकाची सून, एकाची पत्नी आणि एकाची आई आहे. दत्तक घ्यायचा काय नाही हा अधिकार पूर्ण माझा आहे.
प्रत्यक्ष पेशव्यांना सुद्धा त्याच्या ढवळाढवळ करता येणार नाही. हे राज्य आमच्या मामांजींनी मिळवलेलं आहे, त्यांनी आणि मी राखलेलं आहे. या राज्याचं काय करायचं याचा संपूर्ण अधिकार अहिल्याबाईचा. पण आता समोर काहीच दिसतच नव्हतं. तुकोबा होळकर म्हणजे मामांजीचे दासीपुत्र, आमची दुपेडी व्यवस्था, त्यांनी लष्कर सांभाळायचा, आम्ही मुलगी कारभार करायचा. पण तुकोबा सुद्धा बाई मध्य त्याच्या रखेली होती राधा नावाची, तिच्या वाड्याबाहेर हत्ती जुलवत ठेवला होता. आम्हाला हे मान्य नव्हतं. लष्कराच्या मोहिमा करता तो पैसा दौलतीत जमा झाला पाहिजे, पण तुकोबा आम्हाला दाब देत नव्हता. आम्ही गाराणं पार नाना फडणीसांच्या पर्यंत मांडलं, पण सारे पुरुष सारखेच. तुकोबाला किती समजूत घातली तरी तो बाज येत नव्हता. आमच्या त्याच्यात फासला वाढतच गेला आणि हे क्लेश, हे दुःख आम्हाला त्रास द्यायला लागलं होतं. समोर या होळकरांची अफाट संपत्ती जपणार, राज्य कारभार जपणार कोणीच नव्हतं. जमेल तितकं आम्ही करत होतो, पण आता वय वाढायला लागलं, दुःखाने मन पिचून गेलं. आपल्या रक्ताचं म्हणणार तर कोणीच राहिलं नाही. कुणासाठी जगायचं हा प्रश्न कधी पडला नाही. आम्ही सती गेलो नाही ते रयतेसाठी, आम्ही सती गेलो नाही ते पेशव्यांच्या सुखासाठी, आम्ही सती गेलो नाही त्या होळकरांच्या रक्षणासाठी. हळूहळू आता तब्येत ढासळायला लागली, पण नर्मदाबाईचं स्नान चुकलं नाही. मल्हारी मार्तंडाची पूजा चुकली नाही. त्या मल्हारी मार्तंडाला मी म्हणायची, बाबा तुझी एवढी भक्ती केली म्हणून हे तांडव माझ्या संसाराला लागलं. सर्वसामान्य बायकांच्या इतकं सुखही मिळालं नाही, दुःख मात्र भरभरून ओटी पडली. पण आता एकच इच्छा आहे, हातपाय चालतायत जवळ. हळूहळू अधून मधून ज्वर यायला लागला आणि आम्ही वळीतलं काळाची पावलं. आता निरोप घ्यायची वेळ. आम्ही दान धर्म करत होतो, भटा ब्राह्मणांना जेवायला घालत होतो. आम्ही संताजीला बोलवलं, म्हणलं आम्ही गेल्यावर अन्नकोट करा, प्रजा जेवते. सवस्त्र लिंग करत होतो. पाण्यातले मासे सारेच खातात, पण माशांना खायला काय. मग दररोज सवस्त्र मातीची शंकराचे लिंग करायचे, त्या लिंगात एक कडधान्य घालायचं. सांच्याला पूजा करून ती लिंग नर्मदाबाई चरणी अर्पण करायची. माती होऊन जायची, माशांना खायला कडधान्य राहायचं. पाखरांना खायला तयार शेती घ्यायची आणि सोडून द्यायची. पाखरं येऊन किलबिलाट करून शेती खायची. रूढी परंपरा पाळल्या, पण त्या सगळ्या ज्या अंधाराकडून उजेडाकडे नेणाऱ्या, उजेडाकडून अंधाराकडे नेणाऱ्या अंधश्रद्धा आम्ही कधीही पाळल्या नाही. दानधर्म केला, पोथी वाचन केलं, कलावंतांना गुणवंतांना सगळ्यांना आश्रय दिला, पण आमच्या स्वार्थासाठी नाही, त्यांच्या भल्यासाठी. आम्ही सत्ताधारी होतो, पण राजकारणात नव्हतो. आम्ही पेशव्यांच्या पायी निष्ठावंत होतो, पण पेशव्यांच्या पायी नतमस्तक नव्हतो. लोक आम्हाला देवी अहिल्याबाई, देवी अहिल्याबाई म्हणत होते, पण आम्ही देवी नव्हतो. माणूसपणाच्या साऱ्या मर्यादा आम्हाला होत्या. आता दुःख मात्र सोसवना. फाल्गू मावशींना म्हटलं, किती जणांना पाणी द्यायला राहू. धन्यांच्या कंचनी सती गेल्या होत्या, त्यांचं श्राद्ध करायला भटांनी नकार दिल्यावर आम्ही स्वतः त्यांना तिलांजली दिली. आमच्या धन्यांच्या त्या कंचनी होत्या, त्यांच्या पण आत्म्याला शांती लागली पाहिजे. आम्ही धर्म मानत होतो, पण दुसऱ्या धर्मावर आम्ही कधी अन्याय अत्याचार केला.
मशिदींना खैराती दिल्या, पण त्याच्याबरोबर त्यांना ताकीद दिली की तुमच्या मशिदीच राहू द्या, आमची मंदिरं बांधून मशिद होणार नाही. सरळपणाने राहिलं तर सरळ वागू, वाकड्यात शिरलं तर आम्हाला बी वाकडं होता येतं. पण आता सारच नकोस वाटायला लागलंय, आयुष्याचं वज 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 वाटायला. जेवर यायला लागलाय, खोकल्याची उबळ यायला लागली. साऱ्या प्रजेला कळल्यावर सारी प्रजा लोटायला लागली. आम्हाला बघायला म्हटलं अडवू नका, आम्हाला प्रजेचं दर्शन घडू द्या, प्रजा आम्हाला बघू द्या. आणि तो दिवस लोभ असो द्यावा आता पूर्वी परी, लोभ असो द्यावा आता पूर्वी परी, जातो जरी दुरी दृष्टी आड. लोभ असो द्यावा आता पूर्वी परी, जातो जरी दुरी दृष्टी आड. सारे प्रजानन करा बोळवण, सारे प्रजानन करा बोळवण, परी आठवण असू द्यावी, परी आठवण असू द्यावी. धन्यवाद. एकच मिनिट बोलू सर. तुम्ही वरती जा. एकच मिनिट बोलायचंय मला. आज अहिल्याबाई होळकरांची 300वी जयंती. 1725 साली त्यांचा जन्म झाला, त्यामुळे 2025 ला 300 वर्ष पूर्ण झाली. आणि या निमित्तानं अहिल्याबाई होळकर तुमच्या पुढे सादर करण्याची संधी मला विरंगुळा केंद्र, खानोलकर सर आणि त्यांच्या पूर्ण टीमने दिली. तुम्ही इथे आलात, शांतपणाने हे सगळं ऐकून घेतलं, त्याबद्दल मी मातोश्री अहिल्याबाईंना शब्दशः अभिवादन करून तुम्हाला धन्यवाद देते. धन्यवाद. अजून एक सांगायचं आहे, आरतीताईंचा हा 40वा एकपात्री प्रयोग आहे. त्या सगळ्यांनी पाया आणि यानंतर खानोलकर सर 1-2 मिनिटं आरतीताईंसाठी त्यांचं कौतुक करतील. तुम्ही पण या. आरतीताई मुनीश्वर आज आपल्याकडे आल्या नाही आहेत, आपण त्यांच्याकडे आलो हे लक्षात घ्या. परिवर्तन महिला संस्थेला ज्योतिताईंना त्या बऱ्याच वर्षापासून ओळखत आहे, त्यांच्या सान्निध्यात बराच काळ होता. त्यामुळे आम्ही सगळे आहेत ना, दिलासा विरंगुळा केंद्र हे 6.5 वर्षाचं ऐवज आहे, त्याच्या पूर्वीपासून त्यामुळे हे तुमचं हक्काचं घर आहे आणि तुम्ही आम्हाला खुद्दा ज्ञान गीतांजली ताई. थोडस कन्फ्युजन येतं. परिवर्तन महिला संस्था आपल्या दिलासा आजींच्या घराचे प्रकल्प प्रमुख गीतांजली ताई गंगते, दिलासा विरंगुळा केंद्राचे प्रकल्प प्रमुख मीनाताई सोनवणे आणि आमच्या दिलासा विरंगुळा केंद्राचा एक मुख्य आधारस्तंभ आता गोरेगावला राहतात शकुंतलाताई विरकर आणि त्या अनायसे आजच्या कार्यक्रमाला आल्या आहेत. त्या होत्या, त्यांचा हट्टी स्वभाव होता म्हणून संगीत कला दिलासा विरंगुळा केंद्रात आली आहे. आपण कधीही विसरून चालणार नाही. सुप्रियाताई या. जेव्हा अहिल्याबाई होळकर हा विषय आला तेव्हा मी विचार केला की कोण एक अशी व्यक्ती खूप बिझी असते, त्यांना विचारून बघूया आणि ते जबाबदारी सुप्रियाताईंनी घेतली. मला इथे वेगळं सांगायचं नाही.
डोंबिवलीमधलं प्रत्येक व्यक्ती तुम्हाला ओळखते आणि सन्मानित करते. परंतु काय होतं, आरती माझी खास आहे हे मी जवळजवळ 12-13 जणांकडून ऐकलं आजपर्यंत. हा, आणि खूप बरं वाटलं. 300वी जयंती आज आणि त्यांचा 40वा कार्यक्रम या विषयावर त्यांचे आपल्याकडे आणखी 2-3 कार्यक्रम झाले. आरतीताई, आम्ही खूप खूप धन्य झालो. हा, तर आता आपण, हा तुम्ही पण या. आपण आरतीताईंचा एक शाल आणि फूल देऊन सन्मान करूया. आरतीताई ही पण माहेरची ऊब आहे तुम्हाला. खरं म्हणजे ना, एवढ्या वेळा मला स्फूर्ती आली की या वाक्याला काळी झाली पाहिजे, पण भीती वाटत होती कारण ती लिंक थांबते. म्हणजे अगदी झाडं, प्रत्येकाची 12 झाडं लावण्याच्या अगोदरच्या वाक्यांपासून, आणि मला असं वृक्ष वाटायला लागलं की आम्ही का रिस्पॉन्स देत नाही. पण नंतर थोड्या थोड्या काळा लागल्या, त्या अपेक्षित होत्या, त्या होत्या असं तुम्ही म्हणता. सगळ्यांना नमस्कार करते. आरतीचा कार्यक्रम इतका सुंदर झाला की सगळेच जण आपण हे झाले, निशब्द झालो. त्यांचा आईल्याचा आयुष्यपट तिने इतका सुंदर सादर केला आहे. आणि विशेष म्हणजे आरती मैत्रीण प्लस माझं नातं पण आहे तिच्याशी. मागच्या महिन्यात तिचा कार्यक्रम अक्कलकोट संस्थातर्फे एकनाथ ते गुरु परंपरा असा झाला. तोही असा छान झाला आणि एवढा मानाचा कार्यक्रम तिला मिळाला, त्याबद्दल टाळ्या वाजवा. आणि त्याच्या आधी मार्च मध्ये सातारची गादी उदयराज सेवन भोसले त्यांच्या इथे तिचा कार्यक्रम सादर झाला जिजाबाईंवर. जिजाबाईंची व्यक्तिरेखा बघून राणे साहेबांनी खूप कौतुक केलं आणि आज मला जिजाबाई कळल्या असं त्या म्हणाल्या. आणि तेव्हा तिला खूप मानाचं आहे, तिला मुद्रा दिला, आहेर केला. एवढं बोलून मी यानंतर आरतीताईंचं आभार प्रदर्शनाचं 2 मिनिटाचं काम होईल. त्या करतील सुप्रियाताई सावंत. नमस्कार सर्वांना. आरतीताई अहिल्याबाई होळकर हा कार्यक्रम आज 31 मेला ठेवायचा होता. आणि मग अहिल्याबाई होळकर करताना कोण नजरेसमोर आलं आणि म्हणून आरतीताईंचं नाव समोर आलं. त्यावेळी ज्यावेळी मी त्यांना फोन केला त्यावेळी त्या व्हिएतनामला निघालेल्या होत्या, बिझी होत्या. नंतर व्हिएतनामहून आल्यावरचा आपला लगेच कार्यक्रम आहे हा आजचा. तर त्यांनी सांगितलं त्या दिवशी त्यांची 300वी जयंती आहे, मी कुठल्याही प्रकारे इथे येईल. त्यामुळे धन्यवाद आरतीबाई. दुसरं म्हणजे की 300 वर्षापूर्वी अहिल्याबाई होळकर यांनी लोकमातेचं काम केलं आणि 300 वर्षानंतर आज मीनाताईने मला 2च वाक्य बोलायला सांगितले, सॉरी. 300 वर्षानंतर आज ते लोकमातेचं काम ही माता आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करत आहे. त्यामुळे आरतीताई धन्यवाद. आम्ही सगळे तुमच्या आभारी आहोत. हॅलो हॅलो हॅलो. माझं तर एवढं भाग्य आहे की मी बाकीचे इतके विषय मध्ये ते सगळे विसरून प्रत्यक्ष अहिल्याबाई होळकर त्यांच्या इतकी मीटिंग झाली की माझे काय कार्यकर्ते आणि विरंगुळामध्ये आहे याचा मला आतापर्यंत भान नाही. जेव्हा सर म्हणाले रवींद्रजी की त्या इकडे
तेव्हा मला कळलंच नाही मी कुठे जाते ते इतकं म्हणजे त्यांचा कार्यक्रम किती उत्कृष्ट झालाय. पण त्यासाठी सगळ्यांच्या जोरदार टाळ्या झाल्या. टाळ्यामध्ये कशी बोलू नका. आणि माझा योग होता म्हणून मला अगदी डोळे गावून उभं येण्याचा चान्स देवाने दिला आणि मला यांचा लाभ झाला याबद्दल मी धन्य झाले आणि मला खूप आवडलं. असंच मला ह्या इथे येऊन वेगवेगळ्या